नमस्कार, मी सौ योगेश्वरी मंगेश खंदारे, प्रभाग क्रमांक 5 या भागातून निवडणूक लढवत आहे. माझं चिन्ह मशाल आहे. नमस्कार, मी शुभांगी मुकुंद उर्फ गणेश गायकवाड 5B या विभागातून निवडणूक लढवत आहे. माझं चिन्ह आहे मशाल. जय महाराष्ट्र. मी लता विलास तावरे, प्रभाग 7 मधून निवडणूक लढवीत आहे. माझं चिन्ह मशाल आहे, तर कृपया मला मतदान करावे. धन्यवाद. नमस्कार. फलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 5A मधून सौ योगेश्वरी मंगेश खंदारे या उभ्या असून आम्ही प्रभागाचा आढावा घेतला. त्यावेळी आम्हाला बऱ्याच सर्वसामान्य लोकांच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यातून आम्हाला त्यांचे बरेच प्रश्न आम्हाला लक्षात आलेले आहेत. त्यापैकी काही प्रश्न मी तुम्हास आता अवगत करत आहे. काही जणांचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम असे झालेले आहेत की रस्त्याच्या पलीकडे ड्रेनेज आहे आणि रस्त्याच्या अलीकडच्या घरामध्ये ड्रेनेजचे उफाळे निघत आहेत. ही मलटणची अवस्था आहे आणि आपण बघतो की मलटणचा विकास झाला, फलटणचा विकास झाला. विकास काय झाला याचा आढावा आम्ही प्रभागामध्ये फिरून घेत आहोत आणि आढावा घेतल्यानंतर विकास हा झालेला नाहीये. खरं तर मलटणचा भकासच झालेला आहे आणि मलटणचा त्याचबरोबर फलटणचाही विकास साधण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं, आमच्यावर जबाबदारी सोपवावी अशी आम्ही नागरिकांना, मतदारांना विनंती करतो. जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5B चा प्रचार दौरा आमचा चालू असताना अनेक अडचणी, अनेक समस्या आम्ही या ठिकाणी जवळून पाहिलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी शौचालयाचे प्रॉब्लेम आहेत, शौचालय व्यवस्थित नाहीत, त्याचे दरवाजे तुटलेले आहेत. म्हणजे सरकारी शौचालय आहेत त्याचे बघितलं तर म्हणजे महिलांसाठी ही काय की असुरक्षिततेची बाब आहे. तर ह्या गोष्टींकडे कोणीच लक्ष या ठिकाणी देत नाही. त्याच पद्धतीने गटारे आहेत, गटारेचे पाणी घरांमध्ये लोकांच्या घुसत आहे. पिण्याच्या पाण्याची लाईन त्यामधूनच आहे, त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. या ठिकाणी मतदारांना मला एवढंच आव्हान आहे की तर तुम्ही या ठिकाणी आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील सर्व उमेदवारांना तुम्ही या ठिकाणी आम्हाला मताधिक्याने निवडून द्यावे. तुमचे सर्व प्रश्न आम्ही सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि आपल्या मलटणचा तसेच फलटणचा विकास करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही आम्हाला संधी द्यावी हीच आमची तुम्हाला विनंती. धन्यवाद. नमस्कार, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मलटण प्रभागामध्ये 5A, 5B तसेच 7A मध्ये आम्ही आमचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. या प्रभागांमध्ये आम्ही ठोस अशी चांगली कामगिरी गेली 5 वर्ष करत आहोत आणि त्या माध्यमातून निश्चितच लोकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद येत आहे. आमचे उमेदवार निश्चित निवडून येतील असं आम्हाला ठामपणे वाटतंय आणि म्हणून या भागात आम्ही करतोय. परंतु या भागात फिरत असताना वर्षानुवर्षे अनेक लोक या भागात निवडून आली, परंतु ज्या लोकांच्या समस्या आहेत, मग अगदी आरोग्याच्या असतील किंवा पाण्याच्या असतील, सांडपाण्याच्या असतील, गटाराच्या असतील, रस्त्याच्या असतील, ह्या तशाच प्रलंबित आहेत असं आम्हाला स्पष्ट दिसलं. जर 5 क्रमांकाचं आता ताईंनी पण सांगितलं, दादांनी सांगितलं काय समस्या आहेत, त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 7 मध्येही ज्यावेळेस मी फिरलो त्यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कुठं स्ट्रीट लॅम्प नाहीयेत, हायमासची गरज आहे. जे काही इथं गोसावी वस्ती आहे, कुंभार वस्ती आहे, तिथं रस्ते नाहीयेत. म्हणजे ज्या ठिकाणी उमेदवारांना वाटतंय की आपण इथं पैशाचा, धनशक्तीचा वापर करू आणि मतदान विकत घेऊ, त्या ठिकाणीच विकास रखडलेला दिसतोय. तर शिवसेनेच्या माध्यमातून मी 7 असेल किंवा 5A असेल या प्रभागातील लोकांना आश्वासन करतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडून धनाची अपेक्षा न ठेवता आम्हाला एकदा मत देऊन बघा तुम्ही. आम्ही त्या तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती निश्चितच चांगल्या ताकदीनिशी आम्ही काम करू. इतर आता जर बघितलं 5A मध्ये तर आमचे 2 उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदाच्या कोणी महाविकास आघाडीचाही उमेदवार नसल्याने आमची शिवसेना पक्षाची भूमिका किंवा आघाडीची भूमिका सध्या स्थितीत तरी तटस्थच आहे याबाबत, की याचा जो काही निर्णय ते फलटणकर जनतेने घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे.
आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जो काय मी आता वचननामा देणार आहे त्यात तरी सर्व मूलभूत गोष्टींबद्दल तर बोलणारच आहे, पण प्रामुख्याने फलटण सारख्या शहर हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे, त्याच्याकडे कुणाचं लक्ष गेलेलं नाही. ते जर डेव्हलप झालं असतं तर आपल्याला बाहेरच्या उद्योगधंद्यांची खरं तर गरजच नाहीये. आज जर आपण तुळजापूरचं उदाहरण बघितलं तर चांगल्या प्रकारचं व्यवसाय तिथं फक्त एका देवस्थानच्या माध्यमातून उभा राहिले. तर फलटण तर ही मानव पंथाची दक्षिण काशी आहे, जैन समाजाचं तीर्थक्षेत्र आहे. तर त्याचबरोबर हिंदू धर्मातील बरेचसे मंदिर, प्राचीन मंदिर आपल्या फलटणमध्ये आहेत. श्रीरामाचं प्रसिद्ध असं मंदिर आहे. एवढं सगळं असताना ही मंदिर आपला त्या भागाकडे बघण्याचा दृष्टिकोन राजकारण्यांचा शून्य आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी म्हणून, संभाजी महाराजांचा आजोळ म्हणून या फलटणमध्ये एखादं चांगल्या प्रकारचं म्युझियम असलं पाहिजे होतं. ऐतिहासिक काहीतरी वारसा दाखवणारं, दर्शवणारं एखादं चित्र लोकांसमोर आलं पाहिजे होतं. पर्यटन झालं पाहिजे होतं. ते काहीच नाहीये. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती नगरपालिकेला आज तागायत भरपूर निधी आला. सत्ता कुणाची असो, निधी भरपूर आला, पण हे कॉन्ट्रॅक्टर पोसायचं काम जे ह्या गटांनी केलं त्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामं फलटण शहरामध्ये झाली. आज आमचे 3 उमेदवार जर लोकांनी निवडून दिले तर त्या कॉन्ट्रॅक्टर ज्या निकृष्ट दर्जाचं काम करतायत त्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवू आणि कुठलाही भ्रष्टाचार नगरपालिकेत होऊ देणार नाही. त्याचबरोबर फलटणमध्ये आता आपण बघतोय की 1 महिना 2 महिने झालं बरंच की दहशतीचं वगैरे वातावरण आहे, हे सगळ्यात चर्चा आहेत. पण शिवसेना पक्ष म्हणून आमची ही भूमिका आहे, सत्तेत कुणीही येऊ, शिवसेना म्हणून आम्ही कुणाचीही दहशत इथं चालू देणार नाही, खपवून देणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू आणि ही लढाई सामान्य जनतेसाठी लढू, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. हीच आम्ही या ठिकाणी आमचं म्हणणं मांडतो. शिवसेनेच्या 5 ब आणि 7 क्रमांकाचे जे काही आमचे उमेदवार आहेत यांना मलटणकरांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं ही त्यांच्याकडे विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.